मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती। आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या। कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कललं ते मुद्दामून मॅन्युअली आणि ट्रान्सपॉन्डर हे विषय तुम्हाला त्या आधीच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। याच्यात खोलात जाऊन चर्चा करायची जरूरत आहे। पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती। जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता। पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं। कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे।